असे भिक्षा मागून किती दिवस पोटा भराल? मेल्यानो काम धंदा करून काय झालं खायला तुम्हाला? पांडुरंग पांडुरंग पांडुरंगाची कृपा. पांडुरंगाची कृपा तुला चांगलाच पांडुरंग दाखते. पांडुरंगाची कृपा म्हणतो याला. काय करते? मला पुढं अडवायला आले त्याची काही काय करता म्हणून काय घ्या त्याची तुला कसं बोललेलं? त्या बिचारीला का बरी मारताय? का तिचा तुम्ही छत करताय? काय गुन्हे केलाय मी? आणि काय रे मेल्या माझं नाव तुला रे कसं माहिती? आणि हिचा तेवढा फुलका तुला रे कशाला पाहिजे मेल्या? गोदावरी नाही तिची एक इच्छा आहे. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही जर परवानगी दिली तर मी पंढरपूरला घेऊन जाऊन इच्छितो. गुलाबा तुला झालं म्हणजे वाटवलं दुसऱ्याच्या बायकांना पंढरपूरला घेऊन जाणारा तुरा पण अरे तिचा नवरा अजून जिवंत आहे जिवंत चालताहून जातोस की ना माझ्या घरात. आणि काय ग भवाने या भिकाऱ्यासोबत पंढरपूरला काही ग चालली? पण मी म्हणते तुझ्या जीवाला लाज कशी काय वाटत? उठ सखबाई उठ. अशी रडत बसू नको. जन्म देणाऱ्या मात्या पित्याचं आणि ज्याच्या नावाने वर मला अर्पण केली त्याचं नाव उज्ज्वल कर पोरी उज्ज्वल कर. तर या नारी जातीच्या द्यायला मृत्यू मिळेल. नारी जातीवर कलिंग धुतल्या जाते. पांडुरंग 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 मी येत आहे. आयुष्य मान हो. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. मग बघते रे तुझी मी मेल्याचा स्वतःचा पोट भरत नाही तर माझ्या लागला तुला पंढरपूरला घेऊन चाललेला. जडलं मेल्याचं नाव पण तिथं. आणि काय ग भवाने तुझा नवरा जिवंत असताना त्या भिकाऱ्यासोबत पंढरपूरला काही चालली? पण कशी ग माझ्या नशिबाला भेटली चौथसा? आणि काय ग रामली माझ्या गटा 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 बघे तर उतरतात आणि नेऊन त्या मध्ये बघतलं सासूने संसाराला मरी मारायचं आणि हिने भिकारीना जमा करून जेवण घालायचे आणि चालले कुठं पंढरपूरला. पण बघते ना तिथं नाही पंढरपूर हिथंच बनवलं तर नावाची गोदावरी म्हणून सांगणार नाही.